चाकू असा सगळ्या लोकांसमोर पोटात खुपसून हत्या करण्यात आलेली आहे। सभापती महोदय, आता जवळपास 4-5 दिवस झाले हा मुद्दा असा महत्त्वाचा आहे की बीड जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्था हा विषय याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे। जर अशा पद्धतीनं एक युवक, याचा काही संबंध नाही, 2 लोक भांडत होते, ते सोडवायला गेलेला, याचा अशा पद्धतीनं पोटात चाकू खुपसून हत्या होणं, म्हणजे मागच्या काळातही आपण संतोष देशमुख हत्या अशाच पद्धतीनं याच परिसरात घडलेली आहे आणि आता हा विलास घुले याची सुद्धा हत्या याच भागात घडलेली सभापती महोदय। आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय या भागातला अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून या विषयामध्ये आंदोलनं झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु कायदा आणि सुव्यवस्था या हेतूनं ठीक आहे, तिथले SP चांगले आहेत, चांगल्या पद्धतीनं काम करतात, परंतु अजूनही म्हणावं तसं कायदा आणि सुव्यवस्थेत या भागामध्ये बदल होत नाही। लोक सहज चाकू घेऊन फिरतात, लोक सहज तलवारी घेऊन फिरतात, लोक सहज खून करतात, मुर्दे पाडतात, अशा पद्धतीने या भागात घटना होते। आणि म्हणून आपल्या माध्यमातून सरकारने याविषयी, या कायदा आणि सुव्यवस्थेच्या विषयी, खरं तर मुख्यमंत्री गेले इथनं, त्यांच्याकडे गृह विभाग आहे, परंतु खरोखर या विभागातला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अतिशय गंभीर आहे। याच्याविषयी सरकारने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे, याच्यावर स्वतंत्रपणे चर्चा होण्याची आवश्यकता आहे, म्हणून मी आपल्या माध्यमातून ही भूमिका मांडली। शासनाने निवेदन करावे। माना थोडक्यात। सभापती महोदय, मी आपल्या माध्यमातून 289 म्हणतोय। महाराष्ट्र हे प्रगत राज्य म्हणून ओळखलं जातं, परंतु आदिवासी भागामध्ये बालमृत्यू, माता मृत्यू आणि कुपोषणाची भीषण परिस्थिती कायम आहे। गेल्या 8 वर्षात राज्यातील आदिवासी भागामध्ये सुमारे 10,000 बालमृत्यू झाले असून मागील 3 वर्षात 191 मातांनी आपला जीव गमावला आहे। नंदुरबार, पालघर, गडचिरोली, मेळघाट या भागामध्ये तज्ज्ञ डॉक्टर, पोषण आहार व वेळेवर उपचार याचा अभाव असल्याचा दिसून येतो आणि या सगळ्या विषयामध्ये सरकारचं मी या ठिकाणी लक्ष वेधू इच्छितो। 260च्या प्रस्तावावरती काल सविस्तर चर्चा झाली। आज मंत्री महोदयांचं उत्तर आहे। बाबासाहेब पाटील सहकार मंत्री, कोण देणार उत्तर? बाबासाहेब पाटील। सभापती महोदय, कर्जमुक्ती योजनेच्या संदर्भामध्ये 260 या प्रस्तावावर काल या सभागृहामध्ये चर्चा झाली। त्याच्यामध्ये बोलत असताना महत्त्वाचा प्रस्ताव सन्मान्य सदस्यामार्फत सादर करण्यात आला। या प्रस्तावामध्ये कर्जमाफीबरोबर